नमस्कार मित्रांनो. जुलै 2026च्या इंडिया ट्रेड टेस्टच्या तयारीसाठी तयार केलेल्या या खास स्पष्टीकरण सत्रात म्हणजेच मास्टर क्लासमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण ITI इलेक्ट्रिशियन प्रथम वर्षाच्या निमी क्वेश्चन बँकवर आधारित मॉडेल 5 चुंबकत्व आणि कॅपॅसिटर्स या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर फोकस करणार आहोत. या सत्रातून आपण दिलेल्या सोर्सवर आधारित मॉडेल 5 मधील सर्वच्या सर्व 37 प्रश्न तेही प्रॅक्टिकल उदाहरणांसह आणि अतिशय सोप्या भाषेत कव्हर करणार आहोत. या संपूर्ण सत्राची रूपरेषा एकदा थोडक्यात पाहूया. आपण 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. यशाची ब्लूप्रिंट, आवश्यक एकके, कॅपॅसिटर्सची कार्यप्रणाली, चुंबकत्वाचं रहस्य आणि शेवटी प्रॅक्टिकल ट्रबल शूटिंग. हे 5 टप्पे व्यवस्थित समजून घेतले की तुमचे सर्व 37 प्रश्न एकदम क्लिअर होतील. तर सर्वात आधी सुरुवात करूया आपल्या यशाच्या ब्ल्यूप्रिंटपासून. बघा, नुसतं घोकमपट्टी करून परीक्षा पास होणं सोपं आहे, पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हे ज्ञान कसं वापरायचं हे जास्त महत्त्वाचं असतं. मॉडेल 5चं मूळ टार्गेट काय आहे, तर चुंबकीय क्षेत्र आणि इलेक्ट्रिकल कॅपॅसिटन्स यांच्यातील मूलभूत संबंध समजून घेणं. हे दोन्ही घटक कोणत्याही मोठ्या इलेक्ट्रिकल सिस्टमचा अगदी बेस आहेत. हा पाया पक्का झाला की पुढचं सगळं आपोआप सोपं वाटायला लागतं. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वळूया, तो म्हणजे आवश्यक एके आणि मोजमाप. परीक्षेत हे युनिट्स म्हणजे अक्षरशः थेट मार्क्स मिळवून देणारे हक्काचे प्रश्न असतात. आणि विशेष म्हणजे ह्याच एकाच संकल्पनेवर तुमचे 5 महत्त्वाचे प्रश्न कव्हर होतात. प्रश्न क्रमांक 2, 7, 9, 16 आणि 24. कसं ते बघा. कॅपॅसिटन्स मोजतात फॅरेडमध्ये. मॅग्नेटोमोटिव्ह फोर्स म्हणजेच MMFचं एकक आहे अँपिअर टर्न्स. परमेन्स मोजायचं असेल तर वेबर पर अँपिअर टर्न्स आणि रिलक्टन्ससाठी नेमकं याच्या उलट अँपिअर टर्न्स पर वेबर. आणि फ्लक्स घनता ती मोजतात टेस्लामध्ये. हे एके डोक्यात अगदी फिट बसवा, परीक्षेला तुमचा खूप वेळ वाचेल. बरं, आता आपण थोडं अजून खोलात जाऊया. आपला पुढचा विषय आहे कॅपॅसिटर्स आणि सर्किट्सची कार्यप्रणाली. कॅपॅसिटर्स नक्की कसे काम करतात आणि त्यांची क्षमता कशावर ठरते. प्रश्न 4, 30 आणि 36 मध्ये थेट याच गोष्टीवर विचारणा केली आहे. लक्षात घ्या, कॅपॅसिटन्स बदलण्यासाठी 4 गोष्टी प्रामुख्याने कारणीभूत असतात: प्लेट्सचे क्षेत्रफळ, त्यांचं मटेरियल, त्यांची जाडी आणि प्लेट्समधील अंतर. एक अतिशय सोपी गोष्ट सांगतो, जर तुम्हाला कॅपॅसिटन्स कमी करायचा असेल ना, तर फक्त प्लेट्समधील अंतर वाढवून द्या. अगदी साधा लॉजिक आहे. आता हे समोरचं सर्किट उदाहरण बघा. सिरीज कॅपॅसिटन्सची प्रॅक्टिकल गणना कशी करायची हे इथे एकदम परफेक्ट समजतं. आणि हाच आपला प्रश्न क्रमांक 11 सुद्धा आहे. जेव्हा आपण 10 MFD, 10 MFD आणि 20 MFDचे 3 कॅपॅसिटर सिरीजमध्ये जोडतो, तेव्हा फॉर्म्युलानुसार त्यांचं एकूण मूल्य येतं 4 मायक्रोफॅरॅड. हे व्हिज्युअल नीट लक्षात ठेवा, कारण परीक्षेत हा प्रश्न असाच्या असा विचारला जाऊ शकतो. आता हा आकडा लक्षात घ्या, 0.014 फॅराड. का? कारण प्रश्न क्रमांक 3 मध्ये एक छान गणित विचारलंय. 35 व्होल्ट चार्ज करण्यासाठी जर 0.5 कुलॉम लागत असतील तर त्या कॅपॅसिटरचं मूल्य किती? आपला नेहमीचा फॉर्म्युला C = Q/V, म्हणजे 0.5 × 35. उत्तर काय येतं? 0.014 फॅराड. अगदी सोपा आणि थेट प्रश्न. आता एक मस्त थेअरीचा प्रश्न पाहूया. कॅपॅसिटरमध्ये डायइलेक्ट्रिक इन्सुलेटर वापरतात हे सर्वांना माहीत आहे, पण त्याचं मुख्य काम काय, हा आहे प्रश्न क्रमांक 35. तर त्याचं उत्तर अगदी सोपं आहे. प्लेट्सच्या दरम्यान कोणताही करंट वाहून न देणे. हे इन्सुलेटर करंटला ब्लॉक करतं आणि त्यामुळेच कॅपॅसिटर चार्ज स्वतःमध्ये साठवून ठेवू शकतो. कॅपॅसिटर्सचा विषय तर क्लिअर झाला. आता आपला मोर्चा वळूया चुंबकत्वाकडे. चुंबकीय मटेरियल्स आणि त्यांचे नियम समजून घेऊया. परीक्षेत प्रश्न 5, 13, 23 आणि 32 हे वारंवार डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक पदार्थांवर फिरून फिरून येतात. यातला फरक एकदम क्लिअर असायला हवा. पाणी, लाकूड आणि प्लॅटिनम हे डायमॅग्नेटिक पदार्थ आहेत, तर हवा आणि तांबे हे पॅरामॅग्नेटिक पदार्थ आहेत. हे उदाहरणांसकट पाठच करून ठेवा, म्हणजे अजिबात कन्फ्युजन होणार नाही. चला आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक नियमांबद्दल बोलूया. प्रश्न क्रमांक 10 बघा. एखादी सोलेनॉइड कॉईल असेल तर त्यात चुंबकीय क्षेत्राची दिशा कशी शोधायची? याचं एकदम अचूक उत्तर आहे उजव्या हाताच्या तळव्याचा नियम, म्हणजेच राईट हँड पाम रूल. फक्त कल्पना करा की तुम्ही सोलेनॉइड कॉईल उजव्या हातात पकडली आहे. तुमची बोटे ज्या दिशेने वळलेली असतील ती असेल करंटची दिशा, आणि तुमचा ताठ अंगठा दाखवेल चुंबकीय क्षेत्राची दिशा, म्हणजेच नॉर्थ पोल. आहे की नाही सोपं? आता वळूया प्रश्न 19 कडे. इथे हिस्टेरेसिसची व्याख्या विचारली आहे. हिस्टेरेसिस म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा चुंबकीय फ्लक्स घनता म्हणजेच फ्लक्स डेन्सिटी हे मॅग्नेटायझिंग फोर्सच्या नेहमी एक पाऊल मागे राहते,
या मागे राहण्याच्या गुणधर्मालाच आपण हिस्टेरेसिस म्हणतो. बरं, आतापर्यंत आपण सिद्धांत आणि नियम पाहिले, पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी हे कसं वापरायचं? म्हणूनच आता आपला पुढचा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे प्रॅक्टिकल ट्रबल शूटिंग आणि सुरक्षितता. प्रश्न 12 एकदम प्रॅक्टिकल आहे. समजा तुम्हाला वेगवेगळ्या व्होल्टेज रेटिंगचे कॅपॅसिटर्स सिरीजमध्ये जोडायचे आहेत. तर सर्वात मोठी खबरदारी काय घ्याल? नेहमी हे तपासा की प्रत्येक कॅपॅसिटरचा व्होल्टेज ड्रॉप हा त्याच्या व्होल्टेज रेटिंगपेक्षा कमी असलाच पाहिजे. असं नाही केलं तर कॅपॅसिटर खराब होऊ शकतो. आणि खराब होण्यावरून मला प्रश्न 22 आठवला. हा प्रसंग जेवढा प्रॅक्टिकल आहे तेवढाच भयंकर धोकादायक सुद्धा आहे. विचार करा, जर एखादा पोलराइज्ड इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर चुकून उलटा जोडला गेला, म्हणजे पॉझिटिव्हला निगेटिव्ह आणि निगेटिव्हला पॉझिटिव्ह, तर काय होईल? होय, तुम्ही अगदी बरोबर विचार करताय. अतिउष्णतेमुळे त्याचा अक्षरशः स्फोट होईल. आणि मित्रांनो, हे फक्त परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचं नाहीये, तर जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात साईटवर काम कराल तेव्हा सुरक्षिततेसाठी ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. चुकीची पोलॅरिटी तुमच्या चांगलीच अंगावर येऊ शकते. आता काही क्विक डायग्नोस्टिक्स म्हणजेच जलद उपाय पाहूया. प्रश्न 29 सांगतो, जर इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरमध्ये ओपन सर्किट फॉल्ट झाला तर ते अजिबात काम करणार नाही. प्रश्न 26 नुसार एडी करंट हे नेहमी फ्रिक्वेन्सीच्या थेट प्रमाणात असते. आणि प्रश्न 18 असं सांगतो की जर तुम्हाला इलेक्ट्रोमॅग्नेटची खेचण्याची ताकद वाढवायची असेल तर सिंपल आहे, त्याच्या फील्डची तीव्रता वाढवा. आपण आता या स्पष्टीकरण सत्राच्या एकदम शेवटच्या टप्प्यात आलो आहोत. बघा, आपण आज जे काही 37 प्रश्न कव्हर केले ते केवळ जुलै 2026 ची परीक्षा पास होण्यापुरते मर्यादित नाहीत. मॉडेल 5 वरील हे प्रभुत्व तुम्हाला एक सुरक्षित आणि कॉन्फिडंट इलेक्ट्रिशियन बनण्यासाठी भक्कम पाया तयार करून देईल. जेव्हा बेसिक्स पक्के असतात तेव्हा प्रत्यक्ष काम करताना आत्मविश्वास कैक पटीने वाढतो. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आज आपण जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि कॅपॅसिटरचे नियम शिकलो आहोत त्याचा वापर करून उद्या जेव्हा तुम्ही साईटवर जाल तेव्हा एखादा कठीण फॉल्ट शोधण्याची तुमची पद्धत कशी बदलेल यावर नक्की विचार करा. आजच्या या स्पष्टीकरण सत्रात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जुलै 2026च्या ट्रेड टेस्टसाठी तुम्हाला ऑल दी बेस्ट.